नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आता या चॅनलवर पुढे येणाऱ्या काही दिवसामध्ये नवीन कोर्स स्टार्ट करणार आहे. त्यासाठी इंस्टाग्रामवर पण मी पोल घेतला होता, त्याच्यामध्ये तर 50% या दोघांना आलेलं आहे. जावा मन आणि पायथॉन फुल स्टॅक याचा पूर्ण कॉम्बो मी लॉन्च करणार आहे. जवळपास 1 ते 1.5 वर्ष आपलं कंटिन्युअसली हा कोर्स चालेल. पण आधी कोणता लॉन्च करायचा त्याच्यावर आपल्याला मेन डिसिजन आहे, कारण हे तर मी आणणारच आहे पुढं फ्युचरमध्ये पण आधी कोणता लॉन्च करायचं. जसं की AIML फ्री कोर्स याच्यासाठी पण केलं तर याच्यासाठी पण 50% डिमांड येते आणि याच्यासाठी पण 50% डिमांड येते. दोन्हीपैकी कोणता कोर्स लॉन्च करू की दोन्ही पण हवे, म्हणजे की 3 दिवस याला 3 दिवस याला असं करून पण करू शकतो. पण मेन आता तुमच्यावर डिपेंड आहे. त्याच्यात जास्त कमेंट राहतील, ज्याच्या जास्त सर्व गोष्टी राहतील त्याच्या बेसिसवरच काय करणार मी येणारा पुढचा कोर्स लॉन्च करणार आहे. आणि आपली पायथॉनची सिरीज कंप्लीट झाल्यानंतरच हे होणार आहे. टेन्शन ना घेऊ, पायथॉनची सिरीज आधी होईल आणि मग नंतर बाकीच्या पुढच्या गोष्टी होईल आल्या ना. आणि मी असं कोणती सिरीज अशी अनाऊन्स नाही करत आहे की जी आपली कंप्लीटच होणार नाही, की जे 10 15 लेक्चर टाकून कंप्लीट सोडून देणार आहेत मी नाही. माझं पूर्ण प्रॉपर आधी सगळ्या गोष्टी होतील आणि मग नंतर पुढचे कोर्सेस लॉन्च होतील आणि प्रॉपरच सगळ्या गोष्टी होतील. मी अजूनपर्यंत बघा C पण सगळ्यात प्रॉपर शूट केली, नंतर पायथॉन पण आपली खूप प्रॉपर चालू आहे. थोडं मागं पुढं होऊन जातं, पण पूर्ण मी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. समजलं. आता मेन आहे आपल्याला आज जे शिकायचं आहे नेस्टेड फॉर लूप आपण खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलं आहे. आज आपल्याला शिकायचं काय, स्टार पॅटर्न चालू करायची. काय स्टार पॅटर्न. आणि या स्टार पॅटर्नमध्ये सगळ्यात आधी मी जर काही शिकवत असेल तर ते म्हणजे स्क्वेअर पॅटर्न. काय शिकवतो, स्क्वेअर पॅटर्न. या स्क्वेअर पॅटर्नमध्ये सगळ्यात पहिलं आपण काय की जसं की स्टारलाच प्रिंट करून बघू. स्टारला म्हणजे कसं, इथे एक स्टार, इथे एक स्टार, इथे एक स्टार, इथे एक स्टार, नंतर काय इथं असे 4 वेळा स्टार. काय असं आपल्याला काय स्क्वेअर पॅटर्न इथं प्रिंट करायचं आहे. काय स्क्वेअर पॅटर्न इथं प्रिंट करायचं आहे. इथं काय स्क्वेअर पॅटर्न आपला प्रिंट करायचं आहे. इथं पण बघा स्क्वेअर पॅटर्न आपल्याला काय करायचं आहे, इथं प्रिंट करायचं आहे. तर हे 4 झाले, 4 रोज झाले आणि 4 कॉलम झाले. काय झाले, 4 आपले रोज झाले आणि 4 काय झाले, कॉलम आपले झाले. काय 4 रोज आणि 4 कॉलम आपले इथे होऊन गेले. तर आता मला काय करायचं आहे, सगळ्यात आधी लूप कुठून स्टार्ट करायचं आहे. मला सगळ्यात आधी लूप कुठून स्टार्ट करायचं आहे. तर आपला जो पण फॉर लूप आहे तो कसं चालतो रे. फॉर लूप मी तुम्हाला शिकवलेलं आहे. फॉर लूपमध्ये आपण कसं लिहितो पायथॉनमध्ये तुम्हाला शिकवलं होतं ना. फॉर आय इन रेंज काय करायचं आहे, आय इन रेंज तुम्ही काय करा, याला प्रिंट करा. काय करा, प्रिंट करा. तर कसं लिहितो आपण नेस्टेड फॉर लूप कसं लिहितो, नेस्टेड फॉर लूप कसं लिहितो. इथं बघा सगळ्यात पहिलं बघा, सगळ्यात पहिले काय हा पॅटर्न आपण इथे प्रिंट करू. इतके कमेंट येतात ना, त्या कमेंट आणि मेसेज मुलांचे डाऊट हे सगळे रिप्लाय करावं लागतं कंटिन्युअसली. जर केलं नाही ना मग खूप जास्त काही जण लेट रिप्लाय जातो. आता बरेचसे ते दिवशी कमेंट केले ते लिंक्डइन वगैरेला बघा. आता ती मी ऑटोमेशन ऑन नाही करत आहे, कारण की ऑटोमेशन मला सेफ नाही वाटत आहे. त्याच्यामुळे काय मोस्टली मी स्वतःच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. जेवढे 200-250 स्टुडंट होते त्यांना मी स्वतः रिप्लाय दिलेलं. ठीक आहे, आता काय आपण हळूहळू काम करत राहू. मेन काय आता जसं की n = काय इथं 4 आहे. आपल्याला माहीत झालं की 4x4चं काय करायचं, मला पॅटर्न प्रिंट करायचं आहे की 4 स्टार इकडे 4 म्हणजे टोटल 16 मला स्टार प्रिंट करायचे. तर मी बघितलं की मला 2 डायरेक्शनमध्ये मूव्ह करायचं आहे. ही एक डायरेक्शन, ही एक डायरेक्शन, ही एक डायरेक्शन, वरतून एक डायरेक्शन, ही एक डायरेक्शन, ही एक डायरेक्शन. म्हणजे एक तुमच्या जर काय असेल i = काय 1 2 3 4 हे झाले रो नंबर तुमचे. मी रोला काय मानतो, आय मानतो. याला पण काय मानतो, आय मानतो. याला पण काय मानतो, आय मानतो. आय नंतर याला पण काय मानतो, आय मानतो. याला काय मानतो, जे मानतो. याला पण काय मानतो, जे. याला काय मानतो, जे. याला पण काय मानतो, जे. J = 1, J = 2, J = 3, J = 4. असे काय आपले 1 2 3 4 1 2 3 4 काय आपले इथे काय होतील 4x4चा एक स्क्वेअर पॅटर्न तुम्हाला दिसेल. तर सगळ्यात पहिलं काय बघितलं मी, फॉर आय इन रेंज. रेंज कशामध्ये रे, जेवढा तुमचं n आहे तिथपर्यंत चालेल का घेऊन आपल्याला, मला सांगा. n पर्यंत घेऊन चालेल का, रोजपर्यंत. n किती आपले रोज 1 2 3 4.
तर मला इथे n काय घ्यावं लागेल 1 2 3 4 ना 5. इथे काय घ्यावं लागेल n इज इक्वल टू काय मानून घेऊ आपण 4 मानलं तर इथे n टाकतो मी. n टाकला म्हणजे काय स्टार्टिंग हा 1 पासून स्टार्ट होईल एंड काय होईल n पर्यंत तुमचा होईल. नंतर काय केलं मी नंतर काय केलं हा झाला आउटर लूप. कालच मी शिकवलं आउटर लूप काय असतो इनर लूप काय असतो. हा झाला तुमचं काय आउटर लूप. काय झालं आउटर लूप. इथं फॉरच्या ठिकाणी घ्यायची गरज आहे का आपल्याला नाही. मी थोडंसं हे करतो याला डिलीट करतो. इथे काय करतो मी फॉर आय इन रेंज इथे काय टाकलं मी रेंज टाकलं समजा n जे तुम्ही n दिलेलं तिथे टाका तुम्ही. नंतर फॉर जे इन रेंज जे रेंजमध्ये कसं आहे रे जे रेंजमध्ये कसं आहे 1 2 3 4 जे इन रेंज काय केलं मी तो n जो आपला असेल n जर तुमचा 4 आहे तर 4 पर्यंतच काय जाणार आहे तुमचं इथे लिहिणं जाणार आहे. नंतर काय करायचं मला सांगा जेव्हा 1 नंबरचे आपलं काय एक 1 नंबरचा रो आहे तेव्हा काय झालेलं आहे 4 वेळेस माझा काय झालं आहे 4 वेळेस माझा स्टार प्रिंट झाला आहे. जेव्हा 2 नंबर आहे तेव्हा काय 4 वेळेस स्टार प्रिंट झाला आहे. म्हणजे जो आपला कॉलम आहे तो कंटिन्युअसली रो जर 1 असेल तर जर तुमचा आय काय आपला आउटर लूप आहे आणि इनर लूप कोणता आहे जे. मग मला जर एक काम इनर लूपमध्ये चालवावं लागेल ना जेव्हा i इज इक्वल टू 1 आहे तेव्हा काय इनर लूपमध्ये मला एक काम चालवावं लागेल. ते काम कोण चालवलं आपलं जेवाला चालवलं. म्हणजे मला इथं काय करावं लागेल प्रिंट मला काय करायचे स्टार प्रिंट करायचे आणि त्यांच्यामध्ये स्पेस द्यायचा आहे ना मला स्पेस द्यायचं तर मी काय करेल एंड आणि या दोघांमध्ये स्पेस असा देऊन देईन. काय 2 स्टारमध्ये स्पेस पाहिजे मला तर काय मी तो स्पेस अशा प्रकारे दिला. नंतर मला काय करायचे नंतर मला न्यू लाईन क्रिएट करायची तर प्रिंट टेप काय केलं empty/ इथं मी केलं. तर हा झाला आपला रोजसाठी आणि हा झाला तुमचा कॉलमसाठी. तर अशा प्रकारे काय आपण स्क्वेअर पॅटर्न प्रिंट करू शकतो. तुम्ही म्हणशाल हे सगळं ठीक आहे तुम्ही सांगितलं आम्हाला की रो 1 आहे तर 1 रो असल्यावर तुम्हाला काय करायचं आहे इनरवाला जो कॉलम आहे तो जेवढे कॉलम आहे तेवढे टाईम चालवायचं आहे. मग तुम्ही काय केलं जे इन रेंज काय केलं n मग जेवढे आपलं काय स्क्वेअर करायचं ना मग n/n मग हा वरती n गेला नंतर खाली n आलं. नंतर तुम्ही काय केलं इंटरनली जेवढे 4 आहे ना मग 4 वेळेस आपले चालतील काय होईल 4 वेळेस चालेल. नंतर तुम्ही काय केलं हा लूप ब्रेक झाल्यानंतर एक न्यू लाईन तयार केली आणि न्यू लाईन झाल्यानंतर तुम्ही काय केलं परत आयला इन्क्रीमेंट केलं आयला इन्क्रीमेंट होऊन काय झालं परत इनरमध्ये i इज इक्वल टू 2 झाला आणि परत काय केलं 4 वेळेस तुम्ही लूप चालवला. परत काय केलं 3 नंतर परत काय केलं तुमचा 3ला गेले तुम्ही i इज इक्वल टू 3ला परत इनरवाल्या लूपनी काय केलं हे स्टार प्रिंट करून दिलं. परत i इज इक्वल टू काय झालं 4 झालं परत इनरवाल्या लूपनी काय केलं 4 वेळेस तुमचे स्टार प्रिंट करून दिले. तर अशा प्रकारे काय तुमचा एक पॅटर्न इथं प्रिंट झालेला आहे. काय झालं आहे पॅटर्न तुमचा इथं प्रिंट झालेला आहे. पण आता मेन काम काय आहे पॅटर्न तर प्रिंट झालं आहे सगळं झालं आहे इम्प्लिमेंट करून दाखवा आणि त्याच्यानंतर परत एकदा ट्राय रन करून दाखवा तेव्हा आम्हाला जास्त समजतं असं भरपूर मुलांचं मत आहे. काय भरपूर मुलांचं मत आहे. तरी थोडीशी स्क्रीनवर प्रॉब्लेम होतो आहे याचा ठीक आहे पण आपण करू याला. पायथॉनला मी काय केलं इथं ड्रॅग अँड ड्रॉप करून दिलं. मेन आता काय आहे की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इथे कोड करायचं आहे. काय करायचं कोड इथे करायचं आहे. काल मॅट्रिक्सचं पण तुम्हाला प्रिंट करून दाखवलं होतं. आता सेम काय करतो मी इथं तुम्हाला 23 आपलं लेक्चर आहे ना लेक्चर नंबर 23 आहे. एवढे 23 लेक्चर कोणीच घेतलं नसेल पायथॉनचे. 23.py काय 23.py इथं मी फाईल सेव्ह केली. नंतर इथं काय केलं मी की मला काय प्रिंट करायचं मला प्रिंट करायचं स्टार पॅटर्न. कसा प्रिंट करायचं फॉर मी युजरकडून काय घेतलं की मला 5x5चा पाहिजे किंवा तुम्ही n इज इक्वल टू 5 पहिले डिक्लेअर करून घ्या. n इज इक्वल टू 4 करा आधी डिक्लेअर. नंतर काय करा फॉर i इन रेंज काय करा तो n आहे ना ते n पर्यंत तुम्ही जा. नंतर काय करा तुम्ही इथं कोलन द्या. नंतर काय करा परत फॉर जे इन रेंज इथं काय करा तुम्ही n टाका आणि नंतर काय करा प्रिंट काय करा तुम्ही स्टारला प्रिंट करा. काय करा स्टारला प्रिंट करा. नंतर काय करा तुम्ही एंड इक्वल टू काय केलं तुम्ही इथं स्पेस दिला की 2 स्टारमध्ये काय स्पेस पाहिजे त्यासाठी काय केलं मी एंड इथं स्पेस देऊन दिलं. नंतर काय केलं रे मी काय करतो मी तुमचा हा लूप चालल्यानंतर मला न्यू लाईन पाहिजे तर न्यू लाईनसाठी काय केलं मी प्रिंट काय केलं empty इथं लावून दिलं. तर एक काय न्यू लाईन तुमची तयार झाली. बघायचं काय पॅटर्न प्रिंट झालं तुमचं इथं बघा 4x4चा इथं काय तुमचं पॅटर्न प्रिंट झालं. काय 4x4चा तुमचं पॅटर्न प्रिंट झालं.
मेन तुम्हाला काय समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे, कसं झाला प्रिंट, काय कसं प्रिंट झालं. याला थोडंसं खाली घेतो मी आणि मग तुम्हाला व्यवस्थितपणे समजावतो काय झालं काय नाही. समजलं काय झालं काय नाही, समजलं का तुम्हाला सगळ्यांना समजलं. आता इथं बघा की मला काय करायचं आहे, याला इथं मी टाकतो. मला काय करायचं आहे, आय 4 चालू झालं फॉर आय इन अ रेंज. आय इन अ रेंज काय इथं पास केला तुम्ही 4 पास केला. फॉर जे इन अ रेंज काय इथं तुम्ही पास केला 4. प्रिंट पहिल्यांदा काय केलं, तुमचा हा लूप चालला. आयमध्ये सगळ्यात पहिली व्हॅल्यू काय तुमची 1 ही व्हॅल्यू माहिती तुम्हाला बाय डिफॉल्ट काय राहते 1 आपली व्हॅल्यू राहते. मग इथं चेक होतो की काय आपली ही आहे का 1 जे इन रेंज. मग जे इन रेंजमध्ये काय झालं तुमचं परत काय झालं, तो स्टार इथे प्रिंट झाला. जे इज इक्वल टू 1 होता तेव्हा एक स्टार प्रिंट झाला. नंतर काय झालं तुमचा लूप अजून वाढल्यानंतर काय बाय डिफॉल्ट 1ने इन्क्रीमेंट झाला. 1ने इन्क्रीमेंट होऊन काय झाला जे इज इक्वल टू 2 झाला, इथे स्टार प्रिंट झाला. नंतर काय झाला परत एकदा जे इन्क्रीमेंट झाला, जे इज इक्वल टू 3 होऊन इथे स्टार प्रिंट झाला. नंतर काय झालं परत जे इज इक्वल टू 4 होऊन इथे तुमचा स्टार प्रिंट झाला. असे 4 प्रिंट झाले. नंतर काय केलं तुम्ही प्रिंट एम्प्टी केलं, त्याने काय झालं तुमचे नवीन लाईन क्रिएट झाली. नवीन लाईन क्रिएट झाल्यानंतर काय झालं तुमचं आय हा अजून तर हा लूप बाकी, याचं स्कोप तर बाकी, ह्या लूपमध्ये तुमची नवीन लाईन तयार होती ना. मग आय इज इक्वल टू काय झालं तुमचं 2, तिथं परत काय झालं एक स्टार तुमचं प्रिंट झाला. काय झालं जसं आय इज इक्वल टू 2 झाला, मग मधला लूप आला तुमचा जे, त्यांनी पण काय केलं तुमचे असे 4 स्टार प्रिंट करून दिले. परत आय इज इक्वल टू काय झालं 3 झालं, परत काय झालं सगळ्या ठिकाणी तुमचे 4 स्टार हे प्रिंट झाले. परत आय इज इक्वल टू 4 झालं आणि सगळ्या ठिकाणी काय झालं तुमचे 4 स्टार इथे प्रिंट झाले. तर अशा प्रकारे काय तुमचे स्टार हे कंटिन्युअसली काय झाले प्रिंट होत गेले. काय स्टार तुमचे कंटिन्युअसली प्रिंट होत गेले. आणि कशामुळे पॉसिबल झालं तुमच्या नेस्टेड लूपमुळे. समजलं. तर हा झाला तुमचा एक काय झाला एक नेस्टेड लूपचा वे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय असे स्क्वेअर पॅटर्न प्रिंट करू शकता. पण तुम्ही म्हणले सर आम्हाला ना इथं स्टार नको आहे, मला काय पाहिजे 10 पाहिजे 10. कोणाचा कॉल आला भाऊ? ठीक आहे. खूप जणांना एक सोबत रील पाठवून दिली आज मी, त्याच्यामुळे ते एक खटी आले मला. नंतर काय केलं मी 10 काय मग सगळ्या ठिकाणी आपले काय 10 प्रिंट होईल बघायचे आहे तुम्हाला. इथं बघा सगळ्या ठिकाणी काय झालं 10 प्रिंट झाले आणि त्यांच्यामध्ये स्पेस कशामुळे आला, जो एंडमध्ये तुम्ही स्पेस दिला त्याच्यामुळे काय आलं तुमच्या इथे स्पेस आला. समजलं. हे काय अरे इथं थोडा सिस्टीमचा इश्यूच आहे. ठीक आहे चला आपण प्रॉपर करतोय तर करू दे. झालं तुमचं आउटपुटमध्ये असं आलं. तर अशा प्रकारे काय तुम्ही तुमचे स्क्वेअर पॅटर्नला प्रिंट करू शकता. काय करू शकता स्क्वेअर पॅटर्नला प्रिंट करू शकता. आता मला काय करायचं माहिती का, वेगवेगळे पॅटर्न बघायचे. आपण कोणता पॅटर्न बघितला, स्टार बघितला, नंबरवाला बघितला. आता नंबरच्यामध्येच एक करायचं आहे मला 1 1 1. म्हणजे तुमचा जर आय इज इक्वल टू 1 असेल ना तेव्हा सगळ्या ठिकाणी 1 1 प्रिंट करा. आय इज इक्वल टू 2 असेल ना तुमचं सगळ्या ठिकाणी काय करा 2 2 प्रिंट करा. आय इज इक्वल टू 3 असेल ना तुम्ही काय करा सगळ्या ठिकाणी काय करा 3 3 3 3 प्रिंट करा. आय इज इक्वल टू 4 असेल ना तुम्ही सगळ्या ठिकाणी काय करा 4 4 4 प्रिंट करा. म्हणजे अशा प्रकारे काय करायचं तुम्हाला नंबरला प्रिंट करायचं. तर काय चेंजेस करावं लागेल तुम्ही इथं काय चेंजेस करावं लागेल. तुम्ही आता ऑफलाईनमध्ये नाही तर लगेच सांगितलं असतं की सर इथं तुम्ही काय करा की जर तुम्हाला रोल नंबरच प्रिंट करायचा ना मग इथं तुम्ही 10 कशाला प्रिंट करताय. मग ते या तुम्ही काय करा आयलाच इथं प्रिंट करा. काय करा आयलाच इथं प्रिंट करा. जेव्हा तुम्ही याला रन करशाल तर तुम्ही बघा काय आलं 0 1 2 3 प्रिंट झाला. आता समजलं की तो 4 वेळेस कसं चालत होतं. बाय डिफॉल्ट काय असतो आय इज इक्वल टू 0 घेतला त्यांनी. बाय डिफॉल्ट काय घेतला आय इज इक्वल टू 0. समजलं. त्याच्यामुळे तो 4 वेळेस चालतोय. तुम्ही म्हणशाल सर लास्ट तर इन्क्लूडच झाला नाही. लास्टचा इन्क्लूड का झाला नाही कारण तुमचं स्टार्टिंगच काय होते 0 पासून स्टार्ट होते. म्हणून तुमचं काय झालं आता इथं काय झालं 0 पासून स्टार्ट झालं. मग तुम्ही म्हणशाल सर याचं आता तर चुकलं. मग आपल्याला इथं काय करावं लागतं 1 पासून तर n पर्यंत. मग n पर्यंत 1 पासून स्टार्ट करता मग तुम्हाला काय करावं लागेल 1 + n करावं लागेल. इथं परत काय करावं लागेल 1, n + 1 करावं लागेल. काय करावं लागेल n + 1 इथे करावं लागेल. समजलं कसं आलं. इथून अशा गोष्टी नवीन गोष्टी शिकायला मिळतात. 0 पासून तुमचं काय होणार आहे बाय डिफॉल्ट स्टार्ट होतो आणि एंड त्याच्यापेक्षा 1 कमी केव्हा होतो जर तो 0 पासून झाला असेल तर ऑब्विसली काय एक्सक्लूड करतो लास्टवाल्याला. समजलं. म्हणून तुमचं काय 0 1 2 3 असं प्रिंट झालं. पण जर तुम्हाला 1 पासून स्टार्ट करायचं तर 1 वाढवून घ्या नंतर मग कारण की लास्टला तर इन्क्लूड नाही करत. जसं 4 इथं इन्क्लूड नाही केला तसं काय लास्टचा इन्क्लूड होत नाही. आलं द्या ना. आता जेव्हा तुम्ही याला प्रिंट करशाल याला तुम्ही जेव्हा रन करशाल तर तुम्ही बघा आता काय आलं तुमचं 1 1 1 1 2 2 2 3 3 3 4 4 4 सगळे पॅटर्न काय झाले तुमचे इथे प्रिंट झाले. सगळे पॅटर्न काय झाले प्रिंट झाले.
तुम्ही म्हणशाल सर आम्हाला ना तुम्ही आता हे करून दाखवा, जसं तुम्ही दाखवलं ना की 1 1 1 1 2 2 2, तसंच मला इथं पाहिजे की जर माझा फर्स्ट कॉलम आहे 1 1 1 असं पाहिजे, 2 2 2 2 पाहिजे, 3 3 3 असं पाहिजे, 4 4 4 असं पाहिजे. तर हे कसं करशाल सर तुम्ही? मी म्हणलो की हा कोणता नंबर आहे, हा तर कॉलम नंबर आहे, हा पण कॉलम नंबर आहे, हा पण कॉलम नंबर आहे, हा पण कॉलम नंबर आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल तिथं की मी काय करतो जसं आय करून बघितलं ना, रोल नंबर त्यावेळेस प्रिंट होत होता, तसंच मी काय करतो जे करून बघतो इथं. मग इथं काय होतं आपण बघू. जे करून बघितलं काय झालं, जेव्हा तुम्ही याला रन केलं तिथं बघा झालं ना रे प्रिंट, झालं ना प्रिंट. एकच लाईनमध्ये चेंज करायचा होता. 1 1 1 1 2 2 2 2 2 3 3 3 3 नंतर 4 4 4 सगळ्या ठिकाणी काय आपल्या इथे चेंजेस झालेले. समजलं. हा झाला कोणता तुमचा, हा झाला तुमचा नंबर पॅटर्न, नंबर स्क्वेअर पॅटर्न, स्क्वेअर स्टार पॅटर्न झाला, स्क्वेअर नंबर पॅटर्न पण झाला. आता काय, आता आहे ना मला काय करायचं आहे सर, तुम्ही ना म्हणजे की सगळ्या ठिकाणी मला दाखवलं की असं असं होतं, पण मला आता यांचं ना काहीतरी नवीन एक पॅटर्न मला आठवतो आहे, जसं की 1 4 9 1 4 9 नंतर 16 नंतर 16पर्यंतच घेऊ. 1 4 9 16 1 4 9 16 1 4 9 16 असं काय पाहिजे प्रिंट करून पाहिजे. मग तुम्ही म्हणशाल सर हे काय आहे? आम्हाला काही समजलं नाही काय आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बघा हा तुमचा जे इज इक्वल टू 1 आहे, जे इज इक्वल टू 2 आहे, जे इज इक्वल टू 3 आहे, जे इज इक्वल टू 4 आहे, त्याचा स्क्वेअर आहे हा, याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल इथं, तुम्हाला इथं करावं लागेल काय जे इंटू जे, काय करावं लागेल जे इंटू जे. जे इंटू जे केल्यामुळं काय होतं तुम्ही बघा त्याचा स्क्वेअर तुम्हाला पाहिजे ना. 1 इंटू 1 केलं 1, 2 इंटू 2 केलं काय म्हणजे त्या कॉलम नंबरचंच मल्टिप्लिकेशन करायचं होतं ना आपल्याला. मग इथं काय केलं मी रन केलं तर तुम्हाला जो पॅटर्न पाहिजे तो इथं प्रिंट मिळून गेला. 1 4 9 16 1 4 9 16 1 4 9 16 1 4 9 16 असा पॅटर्न तुम्हाला मिळून गेला. तर फक्त चेंजेस कुठं करायचे तुमचे प्रिंटमध्ये कंडिशन चेंज करायचे, बाकी सगळे स्क्वेअर पॅटर्न तुम्हाला जो पण दिला तो प्रिंट करू शकता तुम्ही. आलं ना, जो पण दिला तुम्हाला प्रिंट करू शकता. आता होमवर्क असा आहे तुम्हाला थोडा अवघड होमवर्क देतोय आणि नाही जरी झाला तरी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला याचं करून आणायचं आहे. पहिलं मी बघतो की लेक्चर किती मिनिटात झालं आहे आपलं, 17 मिनिटातच झालं. मग तो होमवर्क पण नाही द्यायचं मला आता आपल्याला काय करायचं आहे होमवर्क काय आहे तो पहिलं मी तुम्हाला सांगतो. नोट्स वगैरे तर काय आपण बनवत नाही, शीटमधूनच मी सांगतो तुम्हाला कोणता होमवर्क आहे. ठीक आहे, होमवर्कसाठी असं काही क्वेश्चन तर नाही. ठीक आहे, चला आपण एक अजून बघू. जसे आपण नंबर पॅटर्न बघितले तसंच आपल्याला आता काय करायचं ए ए ए बी 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 सी 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 डी 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 असं काय करायचं तुम्हाला. नंतर ई ई ई असं काय करायचं तुम्हाला नंबर प्रिंट करायचे. पहिले जे ओरिजिनल होतं ना तसंच ठेवा. आता आपण ओरिजिनलमध्ये काय ठेवतो, इथे एन 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 टाकून देतो, इथं एन टाकतो आणि इथं पण काय टाकतो एन टाकतो. एन इज इक्वल टू 4 4 4 इथं येईल, 0पासून स्टार्ट होईल, 4 वेळेस एक काम चालणार आहे. आता काय करायचं मला कॅरेक्टरला प्रिंट करायचं आहे ना, तिथं काय कॅरेक्टरला प्रिंट करायचं आहे मी इथं काय करतो आता याच्याकडे काहीच लक्ष द्यायचं नाही तुम्हाला. 65 प्लस काय करतो मी आय काय करतो. आता मी जे पण केलं तुम्हाला नंतर समजवतो काय केलं आहे मी. आणि कॅर नाही ते CHR आहे काय कॅरेक्टर 65 प्लस आय आणि हिंट प्रिंट. आता याचा मिनिंग काय आहे हे आता आपण समजून घेऊ. काय मिनिंग आहे याचं आपण समजून घेऊ. तर त्याचा मिनिंग असा आहे, त्याचा मिनिंग जर बघायला गेला तुम्ही तर स्कॅर फंक्शन आस्की व्हॅल्यू कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट करतो. काय करतो कॅर फंक्शन काय करतो आस्की व्हॅल्यू आहे ना. आस्की व्हॅल्यू काय आहे, आस्की व्हॅल्यू याची आस्की व्हॅल्यू जर तुम्ही बघितली नेटवर जाऊन तर हा एची नंबर आहे. तर याला काय करतो कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट करतो. कोण हा तुमचा कॅर करतो. मला सांगा आयमध्ये सगळ्यात पहिली काय व्हॅल्यू येणार आहे. आयमध्ये सगळ्यात पहिली बघितली आपण 0 येणार आहे. मग 0 येणार आहे तो ए प्लस 0 काय झाला तुमचा एच. मग सगळ्यात पहिले काय होईल तुमचा ए प्रिंट होईल. आणि हा जे वाला लूप कसा चालतो रे, जे इज इक्वल टू 1, जे इज इक्वल टू 2, जे इज इक्वल टू 3, जे इज इक्वल टू काय 4. तर असे काय
जो ए आपला आलेला आहे जोपर्यंत हा लूप संपत नाही तोपर्यंत काय हा या एला तो प्रिंट करून देईल. नंतर जेची व्हॅल्यू आयची व्हॅल्यू वाढून काय होईल, पहिली 1 होती, पहिली 0 होती म्हणजे असं समजा, कारण की आपण काय मेन्शन केलं घेतं नाही 0. नंतर आय इज इक्वल टू काय झालं 1 झालं, आय इज इक्वल टू काय झालं 2 झालं, आय इज इक्वल टू काय झालं 3 झालं, नंतर आय इज इक्वल टू काय 4. इथं काय केलं आपण यांची व्हॅल्यू काय ठेवली, यांची व्हॅल्यू काय ठेवली मी, यांची व्हॅल्यू आपण इथं ठेवली 5, काय ठेवली 5 आपण ठेवली. 0 पासून तर 4 पर्यंत तुमचं काय चाललं जाईल. पहिल्यांदा 0 आला, मग 65 + 0 तर 65 काय कॅरेक्टर 65 तो काय करतो आस्की व्हॅल्यूला तुमच्या कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट करतो, तर त्याची काय ए. मग हा 5 वाला काय करेल तुमचा, हा जो लूप आहे तो 5 वेळेस काय करेल त्या एला प्रिंट करेल. नंतर काय झालं तुमचं आय प्लस प्लस झाला, एक लाईन न्यू लाईन तयार झाली, यानी आय प्लस प्लस होऊन काय झालं आय इज इक्वल टू 1 झालं. 1 झाल्यानंतर काय झालं 65 + 1 म्हणजे 66 म्हणजे काय बी, तर बी काय होईल 5 वेळेस तुमचं इथं प्रिंट होईल. नंतर काय होईल आय वरून 2 होईल, मग 65 + 2 काय होऊन जाईल तुमचा 67 होईल. 67 म्हणजे काय कॅरेक्टरमध्ये आस्की व्हॅल्यू 67चा कॅरेक्टर काय तुम्ही बघितलं जर सी आहे, मग सी प्रिंट होईल. तसंच 68ला डी प्रिंट होईल, 69ला तुमचं काय डी प्रिंट होईल. बघायचं तुम्हाला आउटपुटमध्ये इथं बघा, याला जेव्हा मी रन करेल तिथं बघा ए बी 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 सी 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 डी 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 ई आपला प्रिंट होईल. स्टार्टिंगला बहुतेक मी तुम्हाला काय सांगितलं होतं, स्टार्टिंगला जेव्हा मी पॅटर्न शिकवत होतो स्क्वेअर पॅटर्न, तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं होतं आय इज इक्वल टू 1 सांगितलं होतं, माझ्या मते विसरलो असेल, पण तिथं आय इज इक्वल टू काय 0 आहे. जर तुम्ही n टाकताय तर बाय डिफॉल्ट सुरुवात काय असते 0 तुमची असते, समजलं. तर 0 पासून तुमची स्टार्ट होणारी, नंतर काय तुमचं n पर्यंत, n म्हणजे की n-1 पर्यंत तुमचं जाणार आहे. शेवटचा पॉईंट आपण इन्क्लूड करतो का नाही. तर अशा प्रकारे काय तुमचे स्पेसिफिक पॅटर्न प्रिंटिंगचे स्क्वेअर पॅटर्नच्या बेसिसवर सगळे क्वेश्चन घेण्याचं मी ते ट्राय केलेलं आहे. आपण नवीन नवीन क्वेश्चन आता काय इथे डिस्कस करतच जाऊ. उद्या आपण काय करणार आहे ट्रायंगल पॅटर्न बघणार आहे, मग ट्रायंगल पॅटर्न नंतर पिरॅमिड पॅटर्न बघू आपण, मग त्याच्यानंतर पॅटर्न प्रिंटिंग आपलं संपून जाईल. मग पुढचे जे क्वेश्चन आहे आपले ते चालू होऊन जातील. फॉर लूपच्या बेसिसवर काही क्वेश्चन घ्यायचे असेल ते पण आपण काय कंटिन्यू करू. फक्त आता काय इथून पुढं तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, प्रत्येक मराठी मुलापर्यंत आपली ही सिरीज पोहोचलीच पाहिजे. आणि मेन म्हणजे की जे मी आत्ता सांगतोय ते तुम्ही बघा बाकीच्या कोणत्या पण सिरीज म्हणजे अजूनपर्यंत आपले जी कन्सिस्टन्सी मागे मी ठेवलेली सी प्रोग्रामिंगमध्ये तीच पायथॉनमध्ये परत आणण्याचा प्रयत्न करतोय. फक्त तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फ्रीमध्ये आता कोणी म्हणजे खूप सारे लोक कंटेंट देत आहे हिंदी चॅनलवर, खूप चांगली गोष्ट आहे. मराठी चॅनलवर पण खूप लोक चांगलं काम करत आहे, तुमच्यापर्यंत कंटेंट देण्याचा प्रयत्न करताय. तुमचं मेन काम काय स्टडी करणं, डेली तुम्ही ज्या पण व्यक्तीला फॉलो करताय त्याच्यावर काय करणं कन्सिस्टन्सी ठेवणं. आलं ना, आपण पुढं खूप मोठा एक कोर्स लॉन्च करणार आहे फ्रीमध्ये, त्याला तुम्ही सपोर्ट दाखवा. तुमचा जेवढा जास्त सपोर्ट राहील तेवढं जास्तच माझं काय मोटिवेशन तिथं पुढे म्हणून राहील. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.